शनाया 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 तू अशी कशी पडलीस? अनु काय केलंस हे? मी काय केलंय? शनायाला धक्का दिलास? वहिनी काय बोलताय तुम्ही? मी का शनायाला धक्का देईन? काही किती खोटं बोलते ही. भाऊजी मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले हिला धक्का देता. वहिनी अहो नाही, मी नाही धक्का दिला. मी का धक्का देईन? काही काय बोलताय तुम्ही? मी तिच्या मागून येत होते. मला खरंच माहित नाही ती कशी पडली. अहो मी खरं बोलते. लांब हो. लांब उभी राहा. अहो मी खरं मी सांगितलं ना, लांब उभी राहा. सावकाश उठ. उठ तू आधी. तू काळजी करतो, मी आहे ना. सावकाश सावकाश. आपण डॉक्टरांना फोन करू. हा काही नाही सगळं तू पाणी व्यवस्थित. घे. थांब, काही गरज नाही पुढे यायची. पाणी पे. असं का बोलताय तुम्ही? तिला लाग म्हणजे तुम्हाला वाटते की हे मी केलंय? मग कोणी केलं सांग ना. आपोआप पडली का ती? अहो मी खरंच काही केलं नाहीये. तिच्या मागे कोण होतं? म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटते की हे मी केलंय? हो हो. अहो नाही, तिथे पावडर पडली होती. मी बघितली, त्याच्यावरनं घसरली कुठली असेल. पावडर दाखव. चल. अहो अहो ऐका मला ना. पावडर दाखव. अरे कुठे पावडर पडली आहे दाखव. ते बघा. ती इकडेच होती. मी बघितली होती पण आता तिच्या पॅन्टला. किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील अनु. या घरातल्या प्रत्येक माणसाने पाहिलंय की जेव्हा ती खाली पडली त्यावेळी तू तिच्या मागे होतीस. नाही अहो मी का कर. का ढकललीस तिला? ना तिथे पावडर आहे ना अजून काही. कळलं ना? याचा अर्थ काय होतो? तू तिला धक्का दिलास. ऐका ना, काहीतरी गैरसमज होतोय. मी नाही धक्का दिला तिला. अगं अनु, काही गैरसमज होत नाहीये. या घरातल्या प्रत्येक माणसाने डोळ्यांनी बघितलंय. ती जेव्हा पडली ना तेव्हा लांब नव्हतो, आम्ही इथेच बसलो होतो. सगळं झाल्यानंतर पण तू तिथे अशी नामंजळे उभी होती जसं काही झालंच नाही. तू काही केलंच नाही, नाही. नाही. आणि एवढाच तुला प्रॉब्लेम होता तर हॉस्पिटल मधून तिला घेऊन का आलीस घरी? तिथेच म्हणायचं होतं ना की नको नको बाई आमच्या घरी, तिच्या घरी राहू देत तिला. पण नाही, तू सांगितलंस की नाही आमच्या घरी चल. मी नाही धक्का दिला. मी तुम्हाला सांगते त्या पावडर वरनं ती घसरली असेल. ती घसरली, मला ती दिसली. मी तिला असा हात दिला आणि अनु, मी तेवढं परत तुला म्हणतोय तिथे पावडर नाही आहे. तेवढ्यात तुम्ही आलात आणि तुम्ही मला बघितलं. मी नाही धक्का दिला. आई मी नाही धक्का दिला. मी खरंच सांगते दादा. वहिनीचा पण गैरसमज झाला. मी नाही धक्का दिला. शना अनु, सगळ्यांना दिसलं इथे काय घडलंय ते.
बाबा कधी कधी डोळ्यांनी दिसतं ते खोटं असतं. आवाज खाली करा. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. ओके ओके चल, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुझ्या म्हणण्यानुसार ती तुझ्या पुढे चालली होती, हो. बरोबर? ती पडली, तू तिथे उभी होतीस. नॉर्मल परिस्थितीमध्ये जर एखादी आपल्या समोरची व्यक्ती पडायला लागली तर आपण सावरायला जातो. तू मख्खासारखी तिथे उभी होतीस. ज्या अनुप्रियाला प्रत्येकाची कीव येते, प्रत्येकाची दया येते, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी ती पुढे असते, तिच्या समोर एक जवळची मैत्रीण पडताना तिला काहीच नाही वाटलं. आई अहो मला 2 मिनिटं काही सुचलं नाही. मला काही सुधरतच नव्हतं. मी तिला हाक मारायला गेले, तिला उचलायला गेलं तर तुम्ही ओरडला मला की मागे हो. तोच तर प्रश्न आहे माझा. काय? मी तिथे पोहोचेपर्यंत वाट का बघावी लागली तुला? कारण तुला बघायचं होतं की ही कशी पडली, हिला लागलंय की नाही, हिचं काय झालंय, हे सगळं तुला बघायचं होतं. आणि म्हणून तू गप्प उभी राहिलीस, कारण तू तिला धक्का दिलास अनुप्रिया. तू ठीक आहे. मी तिकडे उभी होते, खरं तर मी घाबरले होते. पण तुम्ही मला सांगा की मी असं का करेन? कारण तुला मी या घरात नकोय ना. अगं मग एवढं होतं तर का घेऊन आलीस मला तू घरात? सांग ना, का आणलंस मला तू इथे? अगं मला फोर्स नव्हता करायचा ना, मी नसते आले अनुप्रिया. का आणलंस तू मला इथे? अगं मीच तुला माझ्या घरात घेऊन आले ना. मान्य आहे मला, तू मला इथे मैत्रीण म्हणून घेऊन आलीस. पण तुला घरात आल्यानंतर जाणवायला लागलं की मी तुमच्या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करते, जे तुला नकोसं वाटायला लागलं. हो नका ना माझ्याकडे असं बघू प्लीज. शनाया खरंच असं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. ऐक इकडे पण लागलाय. हो, तिला हात- लांब हो सांगितलं ना. स्प्रे कुठे? तू निघ. स्प्रे दे. तू तुझ्या रूम मध्ये जा. अनु उलटी हाताची खाली रूम मध्ये जा. हो तिला लागली. इतकी कशी ग तू खोटारडी? आणि काही केल्या ही घाणेरडी खोटं बोलण्याची सवय जात नाही. निघ. शनाया, मी माफी मागतो तुझी. कारण काय ना, तिने हे का केलं, का ती असं वागली, आम्हाला कुणालाच नाही माहिती आहे. विचित्र आहे ती जरा. पण मी हात जोडून तुझी माफी मागतो. अविनाश प्लीज हात जोडू नकोस. त्या दिवशी उसळीमध्ये खडे निघाले म्हणून मी सगळ्यांसमोर बोलले. तू जाऊन तिला बडबड केली म्हणून ती हे सगळं वागली माझ्याशी. म्हणून केलंय रे तिने हे सगळं. माझी आई अशी नाहीये. शनाया हे बघ, अनु असं करणं शक्यच नाहीये. काहीतरी गैरसमज नक्की झालाय. बरोबर बोलताय तुम्ही सगळे बरोबर बोलतायत. गैरसमज माझा झालाय. माझं चुकलंय सगळं. नाही. तू का रडतीयस? तुझी चूकच नाहीये. या सगळ्यामध्ये चूक अनुप्रियाची आहे. तू 2 मिनिटं थांब. खाली चल, माफी माग तिची. आत्ताच्या आत्ता खाली चल आणि शनायाची माफी माग. उठ. माफी मागू. जी चूक मी केली नाहीये त्यासाठी जर मला माफी मागायची असेल आणि त्यांनी जर सगळे प्रश्न सुटणार असतील ना तर ठीक आहे, माफी मागते मी.
पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पुन्हा एकदा सांगते की मी नाही ढकललं तिला, मी नाही पाडलं तिला. तुमचा तरी माझ्यावर विश्वास हवा ना अविनाश. मला तुझं काही ऐकायचं नाही. चल. नाही पण मला बोलायचं आणि तुम्हाला माझं ऐकावं लागेल. अनु, काय अनु? तुमचा विश्वास कसा बसत नाहीये माझ्यावर अविनाश? अनुप्रिया आहे मी, तुमची बायको आहे. 18 वर्ष निगुतीने संसार केलाय मी तुमच्या सोबत. एखादी अशी कुठली तरी गोष्ट घडते आणि तुम्ही मला धारेवर धरता, ते पण बाहेरच्या माणसासमोर, आपल्या घरच्या लोकांसमोर. का? जी गोष्ट मी केलीच नाहीये त्याची मला माफी मागायला सांगताय? ही कुठली पद्धत झाली? मला ते माहित नाही. चल. नाही पण मला बोलायचंय, अजून नाही संपलंय माझं. तुम्हाला माझं ऐकावं लागेल. मला सांगा, लग्नानंतर आपल्याकडे भरपूर लोक आली आहेत जेवायला. मी कधी त्यांच्याशी वाईट वागले आहे का? तुम्हाला आवडणार नाही, आईंना आवडणार नाही, किंवा आपल्या घरी असं काही चालणार नाही असं त्या लोकांशी वागले आहे का मी? व्यवस्थित मी त्यांचा आदरातिथ्य केलाय ना, व्यवस्थित खायला केलंय. 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 माणसं आपल्याकडे जेवायला आली. अविनाश, मी सगळ्यांचं नीट केलं आणि अगदी मनापासून केलं. तुम्हाला वाटते का मी असं करेन? कधी एका शब्दाने तुमच्याकडे तक्रार केली नाही अविनाश, आणि तुम्ही असं वागताय माझ्याशी. तुमचा विश्वास नाहीये माझ्या. अगं केलं असशील तू 100 लोकांचं, पण शना या 100 लोकांपैकी नाहीये ना. मूर्ख बाई, मी तुला ओरडून सांगतोय की त्या शनायाची काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ. कारण कळतंय का तुला, का नाहीच कळत आहे अजून? आपली फायनान्शियल कंडिशन काय होती? या सगळ्या परिस्थितीतून आज आपण जरा स्टेबल आहोत, त्याला कारणीभूत फक्त शनाया आहे. कळत नाहीये का तुला? मला सगळं नाही कळत आहे तुला? एका सेकंदात जर शनायाने ठरवलं दिलेले 2 लाख रुपये तेलंगचे परत घ्यायचे आपल्याकडून, जे काय आयुष्यातलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ते काढून घ्यायचं माझ्याकडून, रस्त्यावर येऊ आपण. अगं अजून किती स्पष्ट शब्दात सांगू मी? नाहीच कळत आहे तुला? तुम्हाला का कळत नाहीये? तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. बस आहे, मी नाही बस. तू ढकल नको ढकलू मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता खाली यायचं आणि तिची माफी मी मागायची. जी चूक केली ना, चल. त्याची माफी मी. अहो ऐका ना, अहो माफी माग. तिच्या पायावर नाक घासून माफी मागायची आहे. माफी माग. विश्वास ठेव माझ्यावर शनाया. मी काही केलं तुला धक्का देऊन पाडण्याचा विचार मी स्वप्नातही नाही करणार शनाया. ही अनुप्रिया तशी नाही आहे, पण तरी तुला असं वाटत असेल की मी तुला धक्का देण्याचा प्रयत्न केला, तर मला माफ कर. मला माफ कर. मला माफ कर. अनुप्रिया प्लीज प्लीज काय हे सगळं करू नकोस. ऑकवर्ड वाटतंय मला, प्लीज नको कर. माफ कर. आई उठ, मला माफ कर. आई उठ उठ. माफ कर.
ए शरण्या तू तू बस ना. थांबतो बाजूला हो. काय झालं? बाजू. तू कुठे झाली आहेस? थांब. झालं समाधान? हा बघितलं तिच्याकडे किती चिडली ती. मला कळत नाही कुठल्या भाषेत समजवायचं मी तुला. 1000 वेळा सांगितलं की हिचा नवरा तो माझा बॉस आहे. हिच्यामुळे जरी मला काम मिळालं असलं तरी सगळे अधिकार तिच्या नवऱ्याकडे आहेत. तिच्या नवऱ्याला जर कळलं की हिची आपण अशी काहीतरी अवस्था केली, नीला असं पाडलंय बिडलंय तर काय होणार आहे अनु? बेसिक सेन्स नाही का तुला? हा तिलन घरी आला ना असे 2 लाख रुपये काढून दिले तिने, जे इथे पळ पळ पळून मला कधीही जमवता नाही आले. असे दिले, असे. काम नाहीये, काम दिलं. एका गोष्टीचं उत्तर मला तू दे. जर आता ही इथून निघाली आणि जर हिने मला दिलेले 2 लाख रुपये परत मागितले, माझं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून काढून घेतलं तर मी काय करायचंय? तुझा बाप देणार आहे का? बघू नकोस, उत्तर दे मला. आणि तू तर खालीच बघायचं. बास बास रे, अवी बास कर. कॉन्ट्रॅक्ट गेलं, काम गेलं म्हणून किती छळणार आहेस अनुला? किती अपमान करणार आहेस तिचा? तू अनुला चांगलंच ओळखतोस तरी सुद्धा मी तुला सांगतो, हे जे काही घडलंय त्यात अनुची काही चूक नाहीये असं मला वाटतं. हो दादा, अरे तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. शनायासोबत जे काही झालं ते चुकीचंच झालं, पण ह्याचा अर्थ असा नाही ना की ते सगळं अनुवहिनीमुळे झालंय. गप्प बसा दोघे. आले मोठे वहिनीची बाजू घेणारे. आणि तुम्ही काय ओळखता रे हिला? हिला ना सगळीकडे स्वतःच कौतुक करून घ्यायचं असतं. कौतुक नकोय मला, त्याला कौतुक नकोय, मला क्रेडिट नकोय, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हो, सारखी म्हणत असतेस ना, हे माझ्यामुळे झालं, ते माझ्यामुळे झालं म्हणतेस ना सारखी. मग आता शनयाचं कौतुक होतंय. शनयामुळे अवीला काम मिळालं, तेलंगचे पैसे देऊन तिनं आपलं कर्ज फेडलं. हे तुला बघवत नाही, तुझ्या पोटात दुखतंय म्हणून हिनं शनयाला जिनावरून धक्का मारून मारलं. अरे ही दिसते तशी बाई नाहीये, आतल्या गाठीची. बस आजी, माझ्या आई विरुद्ध एक शब्द जरी बोललीस ना तर बघ. आणि तू या घरात जर आवाज चढवलास ना तर बघ. गप्पा बसायचं म्हणजे गप्पा बसायचं. पण तिला सांगा ना, ती माझ्या आईबद्दल कसं बोलते. माझ्या समोर आवाज चढवू नको. बस अविनाश बस. मी माफी मागितली ना, फक्त तुम्ही म्हणालात म्हणून माफी मागितली. 100दा माफी मागेन. तुम्ही म्हणत असाल तर 1000 वेळा माफी मागेन, पण तुम्ही शांत व्हा. हे सगळं नकोय मला माझ्या घरात. तुम्हाला हवं असेल तर मी आता पुन्हा जाऊन त्या शनायाची माफी मागते. हवंय का तुम्हाला मी जावं? हे बघा, आणि माझ्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होणार नाही याची खात्री घेईन मी. चला, मी माफी मागते त्या शनायाची. चला तू. काय 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 हे काय आहे? सगळं काय आहे?
काय हे सगळं? कुठे चाललीस तू? माझ्या घरी चालले. शनाया, काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा नाहीये हा. हा वेडेपणा नाहीये, हा करेक्ट डिसिजन आहे. मी बघते ना, मी आल्यापासून तुम्हा नवरा बायकोंमध्ये माझ्यामुळे किती भांडणं होत आहेत. रोजचे भांडणं चालू आहेत. तर त्यापेक्षा ना मी इथून गेलेलंच बरं आहे. अनुप्रिया, मी हात जोडून तुझी माफी मागते ग. मी जर तुला काही बोलले असेल, तुला हर्ट केलं असेल ना, तर मनापासून सॉरी. शनाया, प्लीज हात नको जोडूस. नाही रे अविनाश, मला हे सगळं अपेक्षितच नव्हतं. मी या घरात राहायला आल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये अशी भांडणं होतील मला असं वाटलंच नव्हतं रे. त्यामुळे मी या घरातून गेलेलंच बरं आहे. मी जाते माझ्या घरी. काय नाटकी बाई आहे. नाही ग शनाया, तुझ्यामुळे काही झालं नाहीये. हे सगळे गैरसमज आहेत. आणि शनाया, मी पुन्हा एकदा सांगते, मी नाही तुला ढकलला. हवं तर मी माझ्या पिऊच्या डोक्यावर हात ठेवून सांग, मी नाही तुला ढकललं. तू माझ्या घरात आलीस शनाया, मला खूप आनंद झाला. तू इथे राहतेस आणि मीच घेऊन आले ना तुला हॉस्पिटलमधून. आणि तू अशा पद्धतीने माझ्या घरातनं निघून जावं असं नाही वाटत मला. आजपर्यंत माझ्या लग्नानंतर इतके पाहुणे आले आमच्या घरी. मी सगळ्यांचा आनंदाने अगदी मनापासून केलं. आदरातिथ्य कधीच कुठेच कमी पडलं नाही माझ्याकडून तरी. शनाया, प्लीज माझ्या घरातनं अशी नको जाऊस ग. आणि माझ्यामुळे तुझी दुखावली गेलीयस, हर्ट झालीयस, त्यासाठी पुन्हा एकदा मी तुझी माफी मागते. पण शनाया, प्लीज माझ्यासाठी, अविनाशसाठी, माझ्या घरातल्या सगळ्यांसाठी माझं हे घर सोडून नको जाऊस. हो शनया, तू जाऊ नकोस ग. तू गेलीस ना तर आम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार ग. शनाया, यापुढे अनु जरा जास्त काळजी घेईल तुझी. तिला चांगली समज मिळाली आता. ती पुन्हा नाही वागणार अगं तुझ्याशी. असं नाही वागणार ना अनु?